तुम्ही झाडांची ब्लेसिंग्स घेता का? काही विशेष झालेलं नाही आदित्य तुला. डॉक्टरांनी समोरच्या फाईल्सकडे पुन्हा एकदा नजर टाकली आणि ते आदित्यला आश्वासकतेने म्हणाले, पण मग डॉक्टर, मला तो घाम फुटला, छातीत दडपण वाढलं, श्वास जड झाला, त्याचं काय? अरे, तुझ्या समाधानासाठी आपण ECG पण काढून घेतला. नॉर्मल आहे, सगळं काही नॉर्मल आहे. पण मग असं का डॉक्टर? फिजिकली काही सिरियस नाहीये. स्ट्रेस, एन्झायटी, बर्नआउट. थोडा ब्रेक घे. ब्रेक हा शब्द ऐकल्यावर आदित्य खिन्नपणे हसला. त्याच्या आयुष्यात पॉज नावाची गोष्टच उरली नव्हती. त्याने शांतपणे त्या सगळ्या फाईल्स उचलल्या. काही न बोलताच तो क्लिनिक बाहेर आला. गाडीत बसला, AC ऑन केला आणि घराकडे निघाला. घरी आल्यावर त्याने आईला सांगितलं की सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. मला काहीही झालेलं नाही असं डॉक्टर म्हणाले. आई गालातल्या गालात हसत म्हणाली, 4 दिवस जरा आजीकडे जाऊन ये गावाला. काहीही सांगू नकोस आई, मला वेळ नाहीये. अरे म्हणून तर सांगतेय, 4 दिवसांची रजा काढलीस ना तू, त्यातच ये जाऊन. आई पूर्ण लीव्ह नाहीये माझी, वर्क फ्रॉम होम करायचंय मला, तो कळवळीने आईला सांगत होता. पण आईने त्याला गावी जाऊन विश्रांती घेण्याचा आग्रहच धरला. शेवटी मनाविरुद्ध तो आजीकडे निघाला. आजीच्या गावात उतरतो ना उतरतो तोच त्याची चिडचिड सुरू झाली. त्याला नेटवर्क नीट मिळत नव्हतं. रस्त्यावर पूर्णपणे शांतता होती. तिथले लोक खूपच निवांत होते. कुणाला कसलीच घाई नव्हती. हे सगळं पाहतच तो आजीच्या घरात शिरला. आजी तुळशीला पाणी घालत होती. आलास? तिने एवढंच विचारलं. बाकी कोणते प्रश्न नाहीत की कोणतं लेक्चरही नाही. हातपाय धुवून घे, चहा ठेवते तुझ्यासाठी. तो काहीच न बोलता हातपाय धुवून आजीच्या स्वयंपाकघरात आला. खाली मांडी घालून बसला. आजीने वाफाळत्या चहाचा कप त्याच्या समोर ठेवला. गुळाचा चहा पिताना त्याला एकदम फ्रेश वाटलं. विचार आला, मशीनच्या चहाला ही चव नाही. आधी अंघोळ करून घे, तर मी झुणका भाकरी करते. झुणका भाकरी? खरं तर ही ब्रेड बटर किंवा सँडविच खायची वेळ होती त्याची. पण तो काही न बोलता अंघोळीला गेला. अंघोळ करून आल्यावर त्याला आणखीनच छान वाटत होतं. तो थोडा वेळ बाहेरच रेंगाळला. आजीचं घर तसं आटोपशीर होतं, पण तिची बाग भली मोठी होती. लहान मोठी अशी कितीतरी वेगवेगळी झाडं होती. काही भले मोठे वृक्षही होते. आदित्य ते सगळं बघत होता. तितक्यात आजीने आवाज दिला, आधी ये रे, गरम गरम खायला. तो आल्यावर आजीने लख्ख अशा पितळ्याच्या ताटात फुगलेली गरमागरम भाकरी वाढली. तिच्यावर लोण्याचा गोळा घातला. बाजूला खमंग झुणका आणि पाट्यावरचा ठेचा होता. ताटाबाहेर मोठ्या भांड्यात घरातलं ताक. हाताने कांदा फोडून तिने आदित्य समोर धरला. पोटभर खा, ती मायेने म्हणाली. ते गरमागरम अन्न पाहून आदित्यची भूक खवळली. जेवताना त्याच्या मनात विचार आला, आपण रोज बंद AC मध्ये मायक्रोवेव्हला गरम केलेलं किंवा कॅन्टीन मधलं जेवण जेवतो. त्यापेक्षा या अन्नाची चव खरंच किती वेगळी आहे. आजीच्या प्रेमाने, तिच्या हातच्या चवीने आणि गावाकडच्या मोकळ्या हवेमुळे आदित्य नेहमीपेक्षा जरा जास्तच जेवला. आणि जेवल्या जेवल्या त्याने विश्रांती घेतली. तो उठला तेव्हा संध्याकाळ झाली होती. बापरे, किती वेळ झोपलो मी, तो स्वतःशीच पुटपुटला. बाहेर येऊन पाहिलं तर आजी झाडांना पाणी घालत होती. त्याला आजीचं झाडांबद्दलचं प्रेम माहीत होतं. तिने आणि आजोबांनी हा झाडांचा पसारा वाढवला असं त्याचं म्हणणं होतं. थोडा वेळ बाहेर बसल्यानंतर त्याला अचानक त्याच्या कामाची आठवण झाली. त्याने लॅपटॉप उघडला आणि बाहेर काम करत बसला. पुन्हा एकदा संध्याकाळचा गुळाचा चहा झाला. आजीने देवापुढे दिवा लावला, शुभम करोती म्हटली आणि रात्रीच्या स्वयंपाकाला लागली. तो लॅपटॉप उचलून आत काम करत बसला. थोड्या वेळाने स्वयंपाकघरातून येणाऱ्या वासाने त्याला स्वस्थ बसवेना. आजी काय केलंस?
त्याने मोठ्याने विचारलं, अरे ये, जेवायला वाढते तुला. आदित्य लगबगीने स्वयंपाकघरात गेला. मातीच्या भांड्यातून वाफाळणारा गरमागरम भात, त्यावर साजूक तुपाची धार, मेथकूट, शेवग्याच्या शेंगांची आमटी, पोह्याचा पापड असा फक्कड बेत होता. आदित्यने पुन्हा एकदा जेवणावर ताव मारला. तृप्त होऊन तो त्याच्या ऑफिसच्या कामाला लागला. थोडा वेळ काम करून झोपायला गेला. रोज एसी मध्ये झोपायची सवय असल्यामुळे शांत झोप लागायला त्याला जरासा वेळच लागला. आणि मग त्या रात्री त्याला पुन्हा पॅनिक अटॅक आला. छातीत धडधडायला लागलं, श्वास अडकला, जीव घाबरा झाला. घामाघूम होत तो बाहेर आला. तितक्यात आजी उठली. काही न बोलता हाताला धरून त्याला घरामागच्या मोठ्या वडाच्या झाडापाशी नेलं आणि म्हणाली, इथे बस. आदित्य धापा टाकतच झाडाच्या कट्ट्यावर बसला. गार वारा वाहत होता. पानांची सळसळ ऐकू येत होती. रातकिड्यांचा आवाज येत होता आणि खूप लांबून अधूनमधून कुत्र्यांच्या भुंकण्याचाही. हळूहळू त्याच्या श्वासाची गती नॉर्मल व्हायला लागली. आजी त्याच्याकडे पाहत म्हणाली, आदित्य, श्वास तू घेत नाहीयेस, श्वास तुला जगवतोय. तो काहीच बोलला नाही. त्या शांततेत त्याला जाणवलं, इतकी वर्ष तो जगभराशी कनेक्टेड होता, फक्त स्वतःपासून तुटलेला होता. या विचारात असतानाच त्याला कधी झोप लागली ते कळलंच नाही. तो तसाच कट्ट्यावर झोपला. आजीने त्याच्या अंगावर पांघरून घातलं. पहाटे पक्ष्यांच्या किलबिलाटाने त्याला जाग आली. ही अशी गाढ झोप त्याला अनेक वर्षांनी लागली होती. ताजतवानं होत तो उठला. काहीच न बोलता सकाळी तो आजीबरोबर अंगण झाडू लागला. झाडांना पाणी घालताना आजी प्रत्येक झाडाशी बोलत होती. आदित्यला त्याची गंमत वाटली. आजी, झाडं ऐकतात? त्याने उत्सुकतेने विचारलं. माणसं ऐकत नाहीत म्हणून बाकी कोणी ऐकत नाही असं नसतं, ती सहजपणे म्हणाली. तुकाराम महाराजांनी किती सुंदर सांगितलंय बघ. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती. म्हणजे ही झाडं, वेली, पशुपक्षी सगळे आपले नातेवाईकच आहेत. निसर्गात राहिलं ना की मन शांत होतं. ज्ञानेश्वर माऊली पण हेच सांगतात, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. या सृष्टीतील प्रत्येक घटकात ईश्वराचं रूप पाहावं. मग त्याला झाडं, झुडपं, निसर्ग, सजीवाबरोबर निर्जीव कसा अपवाद असणार? काय झालंय ना आधी, माणसाने निसर्गापासून स्वतःला वेगळं केलंय. मी मोठा, मी वेगळा, मी श्रीमंत. पण हे सगळं श्वास सुरू असतो ना तोपर्यंतच रे. अरे माणूस आणि झाड यांच्यात फरक कितीसा सांग बरं. आपण श्वास सोडतो म्हणून झाडं जगतात आणि झाडं श्वास सोडतात म्हणून आपण. आदित्य आजीकडे बघतच राहिला. झाडांना पाणी घालता घालता, त्यांच्यातला काडी कचरा बाजूला करता करता जगण्याची किती मोठी रियालिटी ती सांगत होती. त्यांच्या गप्पा सुरू असताना अचानकच ढग दाटून आले. अगं बाई, पाऊस येणार वाटतं. वादळ वाऱ्यात सांभाळून राहा रे बाबांनो, असं झाडांना सांगत आजी आत गेली. आदित्य तिथेच उभा राहिला. बघता बघता पावसाला सुरुवात झाली. आजूबाजूला भरगच्च झाडं आणि त्यातून बरसणारा मुसळधार पाऊस. आदित्य नखशिखांत भिजला होता, पण त्याला तिथून आत जाण्याची किंवा पावसापासून पळ काढण्याची गरज वाटली नाही. तो तसाच उभा राहिला. त्याने मन भरून मातीचा वास घेतला. पावसाच्या धारा त्याच्या रंध्रारंध्रात जात होत्या. त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पसरला होता. त्याने दोन्ही हात आकाशाच्या दिशेने उंचावले. जणू काही त्या क्षणाला त्याने स्वतःतील ताणतणाव, धावपळ निसर्गाला पूर्णपणे देऊन टाकली होती. आपण या निसर्गाचाच एक भाग झालोय असं त्याला जाणवलं. त्याने आजूबाजूला बघितलं आणि त्याला वाटलं त्याच्या या कृतीला
बागेतली सगळीच लहान मोठी झाडं हलत डोलत पावसात चिंब भिजत भरभरून आशीर्वाद देत आहेत.